काय झालं डॉक्टर? कशी आहे माझी अमृता? आम्ही वामन, अरे काय झालंय काय? तुम्ही घरी फोन का नाही करत आहात कोणी? अगं अमृता, समजून घेण्याचा प्रयत्न कर. डॉक्टर, तुम्ही समजून घ्या ना, माझं बाळ कुठे आहे? अमृता, आयुष्यात कधी कधी काही गोष्टी अशा अचानक घडतात की त्यावेळेस आपल्या हातात काहीच राहत नाही ग. अमृता, अगं सावर स्वतःला. डॉक्टर, आराम कर, आराम कर अमृता. जानकी, हा सगळा काय प्रकार आहे? काय झालं अमृताला? अगं बोल ना, काय झालंय? पण बोलत का नाही यात? आता तरी खरं बोल, काय झालंय? जानकी, जानकी, काय झालं माझ्या अमृताला? या उद्देशाला काय झालं आता? हेलो, माफ करना, इस लाइन की सभी लाइनें व्यस्त हैं। आप जिस फोन पर फोन करना चाहती है वो इस वक्त काम नहीं कर रहा है। मंडल आपका आभारी है। तुमची डायलॉगबाजी बंद करा आणि असाल तसे खोलीत निघून या. महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. अरे ये नरसळे, तू मुंबईच्या खोलीत आहे आणि मी रमावतीच्या खोलीत आहे. खोलीतनच बोल काय ते. सकाळी ते इथं होता ना, रमावतीला कशी पोचली इतक्यात? अरे परशुराम म्हणजे हवा का झोका आहे, कभी इधर तो कभी उधर. काय कामाचं ते बोल, आठवून दे फोन. अमृताचं पोर पाडलं विनाकारण. तिचा बिचारीचा तेवढा एकच आधार होता जगण्याचा. आता पुढं काय करायचं ठरवलंय? ए, तुझ्याशी लगीन केलं तेव्हा असं ठरलेलं नव्हतं. हा, पुढे काय काय करणार सगळं सांगायचं म्हणून. नक्की काय कामं चालली तिकडं रमावतीला? काय सांगणार नाही, जे काय करेन ते आता बघत राहतो. चल फोन ठेव आता.
तुझ्या आणि माझ्यामध्ये असलेली आर्यनची शेवटची आठवण संपली. डॉक्टर, येस मिस्टर केलेदार. जाब विचारायला आलोय मी. माझ्या मुलीला असं झालं तरी काय? कालपर्यंत ठणठणीत होती ती, मग एका दिवसात त्याचं काय झालं? तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी तिला. मिस्टर केलेदार, मी सुद्धा तिचे रिपोर्ट्सच चेक करते. इट्स अ केस ऑफ पॉयझनिंग. मिस्टर किल्लेदार, खरं तर तुमच्या मुलीची ही केस आमच्यासाठी सुद्धा खूप विचित्र होती. म्हणजे तिला पॉयझनिंग झालंय हे नक्की, पण ते कशामुळे झालंय हे कळायला मार्ग नाही. म्हणजे खाण्यातून तिला पॉयझनिंग झालंय, पण हा पॉयझनिंगचा नक्की कुठला प्रकार आहे हेच डिटेक्ट होत नाहीये. पण डॉक्टर, हे असं अचानक एका दिवसात होऊ शकतं? खरं तर नाही, कारण काल सकाळपर्यंतचे तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. म्हणजे जे काही झालंय ते काल सकाळ नंतर झालंय. मी आता अमृताला इथे तुमच्या घरात राहू नाही देणार. मी माझ्या बरोबर घेऊन जाणार. तुमचा राग मी समजू शकते, पण जे काही झालं त्याला कोणीच जबाबदार नाहीये आणि आता घडलेलं कोणीच नाही बदलू शकणार. हे सगळं का झालं, कोणी केलं, सगळं आपण सविस्तर बोल. पण ही बातमी तू माझ्यापासून का लपवून ठेवलीस? काय हेतू होता तुझा? तुम्हाला त्रास होऊ नये हा एकमेव हेतू होता माझा. हे असं काहीतरी होईल कोणाच्या मनात सुद्धा नव्हतं आलं. आणि सगळं नीट झाल्यानंतर तुम्हाला सांगू असं ठरवलं होतं मी. या बाळाच्या रूपाने मी माझ्या आर्यनला पुन्हा पाहणार होते. आजही माझा आर्यन कसा गेला हे सगळं जगासाठी गूढच आहे. जे झालंय त्याचा धक्का सगळ्यांनाच बसलाय, पण आता हे सगळं विसरून आपल्याला अमृताच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. मी अमृताला माझ्याबरोबर घेऊन जाणार. तिचं बाळणपण तिच्या माहेरी व्हावं अशी तिची इच्छा होती, म्हणून तिला इथे पाठवलं होतं ना. पण तुम्ही कुठेतरी कमी पडलातच. तुम्ही आमच्यावर करत असलेले आरोप आम्ही नाही थांबवू शकत. अमृताला माझ्या बरोबर येऊ द्या. त्यातच तिचं भलं आहे. जे काय सुखदुःख असेल ते आम्ही वाटून घेऊ. पण मी तिला इथून घेऊन जाणार. तिथे नाही राहणार. डिस्चार्ज मिळाला की ती थेट माझ्या बरोबर येणार.
पांडू, तू मला गेल्या महिन्याचं सगळं वेळापत्रक नको सांगूस. गेल्या 2 दिवसात काय काय घटना घडल्या तेवढं फक्त सांग. त्यांनी रात्री जानकी वहिनींबरोबरच जेवण घेतलं. हां, आणि जेवणात काय काय होतं? आत्याबाईंनी सांगितल्यानुसार त्यांचा आहार पण वेगवेगळा असतो, बरं. अमृताताईंचा आणि जानकी वहिनींचा. बरं, सकाळी काही खाल्लं होतं तिने वेगळं काही? हो, सकाळी सगळ्यांबरोबर नाश्ता घेतला आणि त्या घाईघाईत निघून गेल्या. अरे दिवसभरात मग तिने काही दूध, कॉफी, ज्यूस वामन, काही अरे काय चाललंय तुझं? पांडू तुझं आपल्या कामाला. जी. काय पोलिसासारखी चौकशी चालवली आहे सोगाच? करायला नको. कदाचित ह्याच्यातनंही काही सापडेल. असू देत, आता ते सगळं बाजूला राहू देत. अगं नरसिंह आणि जानकी अमृताला घेऊन निघालेत हॉस्पिटलमधनं. कुठल्याही क्षणी येऊन पोचतील ते. चल चल जाऊया बाहेर. अहिल्याताई, मला आमच्या यांच्याबद्दल बोलायचंय थोडं तुमच्याशी. तुझं हे म्हणजे काय कोणी संत आहेत का की त्यांच्याबद्दल तुझ्याशी खूप उत्सुकतेने बोलावं असं वाटेल? तसं नाही, पण तुमचं आजकाल जरा जास्ती पटतं ना, म्हणून आलीये तुम्हाला विचारायला. एखाद्या सभ्य माणसाने तुझ्या नवऱ्याशी 2 मिनिटं बोलावं एवढी त्यांची लायकी नाही. तुम्ही आणि सभ्य वाईटपणामध्ये ना आमच्या यांच्या एक पाऊल पुढं असाल तुम्ही अहिल्याताई. निदान हे तू तरी बोलू नकोस. काय काम आहे ते सांग आणि निघ इथून. ते मला फक्त एवढंच विचारायचं होतं की यांचं रमावतीला काय असतं सारखं आजकाल. आधी नुसतं नाव काढलं रमावतीचं तरी रडायचं नाही. हे बघ, तुझ्या यांची लायकी काय आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुला चांगलं माहिती. कदाचित त्यांना तुझा कंटाळा आला असेल आणि म्हणूनच नवीन बायकोच्या शोधात गेले असतील रमावतीला. अहिल्याताई, तुम्ही विसरत असाल पण त्यांची लग्नाची बायको इथं जिवंत आहे अजून. मी बरी माझ्या उरावर दुसरी कोणी आणून देईल. लग्नाची बायको सुमित्राही होती. तिला डावलूनच तू या घरात आलीस ना. आता भोग तुझ्या कर्माची फळं. अहिल्याताई, जर तुम्हाला मी ज्या प्रश्नाचं उत्तर विचारले ते माहिती असेल तर बोला, नाही तर गप्पा बसा. उगाच माझ्या डोक्याशी पिरपीर 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 करू नका. इथे माझ्याच रूम मध्ये येऊन आवाज कसा चढवतेस ग? तुझा नवराच तुला काही सांगत नाही आणि तू मला काय येऊन विचारते? आणि एवढेच प्रश्न पडले असतील ना तर स्वतःच्या नवऱ्याला जाऊन विचार. इथे माझं डोकं खाऊ नकोस. चल निघ. आत्याबाई अमृताला विश्रांती घेऊ दे. अरे सर कैले कटिया ओ बालमा बालमा बालमा. काय झालं साहेब, तुम्ही बोलवलं का मला? हा, मी 2-4 दिवस नव्हतो इथे. तू कुठे गेला रे? बायकोच्या माहेरला गेला होता रे?
नाही साहेब, अहो अजून तर माझं लगीन बी नाही झालं. हे मग आता या वयामध्ये लगीन करणार होय? बरं मला एक सांग, मी नसताना तो शंभू आला होता का रे वाड्यावर? नाही जी, तुम्ही गेल्यापासून कुठे दिसला नाही तो. काय ठाव ठिकाणा काय त्याचा? नाही साहेब, त्याचं काय बी ठाव ठिकाणा नाही. त्याला घरदार काय बी नाही, एकटाच असतो तो. कुठेतरी देवळात जाऊन झोपतो म्हणे. काय गावातली माणसं आहेत, हा एवढा हुशार माणूस, पण त्याची काय बी किंमत नाही रे बाबा. बरं तू त्याला शोधून आणू शकतो का? अहो साहेब, त्याला आता कुठे शोधू मी? त्याचा काय नेम, कुठे असेल तो? अहो त्या दिवशी त्याला कामाची गरज होती म्हणून आला तो. आता तुला जर कामाची गरज असेल तर त्याला शोधून आणायचे, कळलं की नाही? हां, करतो साहेब मी तसा प्रयत्न. पण तो भेटल्यावर त्याला सांगू काय? तसा तो तिरसट म्हातारा आहे साहेब. मी बी लय तिरसट आहे. त्याला सांग परशुराम शेटने निरोप दळलाय म्हणा, ताबडतोब येऊन भेट, कळ काय? बऱ्या बोलानं आला तर ठीक, नाहीतर तांगड्या तोडा त्याच्या. पण डोक्यात जीभ मात्र शाबूत ठेवा बरं का, पण जे डोक्यात आहे ते जिभेनं बोलता आलं पाहिजे त्याला. जी ठीक आहे. निघा आता तुम्ही बी. युगंधराबाई अमृताला पुन्हा त्यांच्याकडे न्यायचं म्हणतायत. अमृतानी इथे राहण्याविषयी नाराजीचा सूर होता त्यांचा. साहजिकच आहे रे. किती विश्वासाने पाठवली होती त्याने तिला आपल्याकडे. आपण काही कमी काळजी घेतली का रे तिची? पण हे असं अचानक कुणाची वक्रदृष्टी पडली या घरावर कुणाच ठाऊक. परशू कुठे गेलाय? बरं आहे की नाही येतेच. मी काल संध्याकाळपासून घरात कुठेच दिसला नाही म्हणून विचारलं. सुमित्राचे दिवस झाल्यानंतर रमावतीला काम आहे म्हणे, गेलाय तिकडेच. रमावतीलाच? हे बरं आहे. दादा जेव्हा त्याला सांगत होता की रमावतीला जा, तेव्हा सहजासहजी तयार नव्हता आत्या तो. आता इथे घरामध्ये दुःखाचे डोंगर आहेत. त्याला बरी रमावतीची आठवण होतीये. आता तू नको रे नाही ते तर्क लढवू. अगं आधीच त्याच्या डोक्याला काय कमी ताप आहेत का? त्यात तू हे विषय काढतोसच कशाला त्याच्यासमोर? आत्ता आपल्याला खरं म्हणजे अमृताला कसं सावरायचं याचा आधी विचार करायला पाहिजे. खरं तर मी तुला तिथे पाठवायलाच नको होतो, पण काही चुका अशा असतात ना ज्या कधीच भरून येत नाही. आणि एवढं सगळं झालं तरी तुला तिथेच राहायचंय. स्वतःची काळजी घे. आणि हो, उद्या मी तिथे तुला न्यायला येणार आहे, तेव्हा मला कुठलीही कारणं नको आहेत. हा, खरं तर मी कुठलाही विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीये. कळतंय मला. आणि म्हणूनच म्हणते, तू कुठलाही विचार करू नकोस. मी आहे ना, जो काय विचार करायचा तो मी करेन. तू फक्त स्वतःची काळजी घे.